एक रनवे, एक विमान आणि फक्त 60 सेकंद. CCTVमध्ये दिसते की विमान लँडिंगचा प्रयत्न करते. अचानक डावे पंख झुकते आणि क्षणार्धात सर्व काही आगीच्या गोळ्यात बदलून जातं. सवाल फक्त हा नाही की हादसा कसा झाला, सवाल हा देखील आहे की याला रोखता आले असते का? आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तपासात काय खुलासा झालाय आणि ब्लॅक बॉक्समध्ये कोणता भयानक आवाज रेकॉर्ड झालाय. बारामती विमानतळावर झालेल्या या भीषण विमान अपघातानं संपूर्ण देशाला हादरवून सोडलंय. या अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांना आपला जीव गमवावा लागला. आता समोर आलेल्या CCTV फुटेजनं अंगावर काटा आणलाय. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की विमान पहिल्यांदा लँडिंगमध्ये अपयशी ठरते. दुसऱ्या प्रयत्नादरम्यान अचानक विमानाचे डावे पंख खाली झुकते. काही सेकंदात विमान संतुलन गमावते आणि जमिनीवर आदळताच आगीच्या लपटेंनी वेढली जाते. तज्ज्ञांच्या मते हे दृश्य एसिमेट्रिक एरोडायनेमिक स्टॉलकडे इशारा करते. जेव्हा विमानाचा वेग खूप कमी होतो किंवा त्याचा कोन जास्त वाढतो तेव्हा पंख हवेला कापणे बंद करतात आणि लिफ्ट संपल्यामुळे विमान अचानक एका बाजूला झुकते. दुसरी शक्यता इंजिन फेल होण्याची आहे. जर लँडिंगच्या वेळी एक इंजिन बंद झालं तर दुसरे इंजिन विमानाला एका बाजूला खेचू शकते. मात्र लँडिंग, क्लिअरन्स आणि क्रॅशमधील 60 सेकंदात कोणताही मे डे कॉल रेकॉर्ड झालेला नाहीये. तिसरी आशंका अशी आहे की खराब दृश्यमानता आणि सूर्याच्या प्रकाशामुळे वैमानिकाला रनवे उशिरा दिसला. विमानाला रनवेच्या सरळ सेवेत आणण्यासाठी शेवटच्या क्षणी घेतलेलं तीव्र वळण घातक ठरते. बारामती विमानतळावर PAPI आणि ILS सारख्या आवश्यक लँडिंग सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्या दिवशी दृश्यमानता 800 ते 3000 मीटरच्या दरम्यान होती, जी सुरक्षित लँडिंगसाठी खूप कमी मानली जाते. ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डच्या प्राथमिक विश्लेषणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विमान आदळण्यापूर्वी कॉकपिटमधून शेवटचे शब्द ऐकू आले आहेत. ते आहेत "ओ शिट". हे शब्द सांगतात की वैमानिकाला शेवटच्या क्षणी मोठ्या बिघाडाची जाणीव झाली होती, पण सावरण्यासाठी वेळ मिळाला नाही. हा अपघात फक्त तांत्रिक बिघाड असू शकत नाही, तरी एक चेतावणी आहे विमानतळाची तयारी आणि शेवटच्या क्षणी घेतलेल्या निर्णयांची.